आपल्या गावची मतदान यादी कशी बघायची तसेच त्या मतदान यादीमध्ये आपलं नाव समाविष्ट आहे की नाही याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत देण्यात आलेली आहे। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा। मी आकाश होटकर सुविधा केंद्र या मराठी यूट्यूब चॅनलमार्फत आपलं स्वागत करतो। आमच्या या मराठी यूट्यूब चॅनलला अशाच नवनवीन माहितीसाठी सबस्क्राइब करायला विसरू नका। वोटर लिस्ट बघण्यासाठी वोटर लिस्ट असं टाकून तुम्हाला सर्च करायचं आहे। तुम्ही तुमच्या मोबाईलवरती सुद्धा सर्च करू शकता। त्यानंतर तुम्हाला एक नंबरला चीफ इलेक्टोरल ऑफिसर महाराष्ट्र अशी साईट येऊन जाईल। याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे एक नवीन पेज ओपन होऊन जाईल। तो पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे वरती वेगवेगळे ऑप्शन दिसेल। त्यापैकी तुम्हाला इथे वोटर सर्व्हिसेस मध्ये जाऊन इथे PDF इलेक्टोरल असं देण्यात आलेलं आहे। त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे पेज अशा प्रकारे ओपन होऊन जाईल। यामध्ये तुम्हाला इथे दिलेली सर्व माहिती व्यवस्थितरित्या निवडून घ्यायची आहे। त्यावर पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका तसेच तुमचं जे काही असेंब्ली जे काय आहे ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे। यामध्ये मी डिस्ट्रिक्ट निवडून घेतला आहे। त्यानंतर त्यापुढे जी काही असेंब्ली असेल तुम्ही कोणती इथे तुम्हाला जी माहिती हवी ती तुम्ही सर्च करू शकता। त्यानंतर तुम्हाला इथे लँग्वेज इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे। लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे खाली कॅप्चा टाकून घ्यायचा आहे। कॅप्चा टाकून घेतल्यानंतर इथे खाली सर्व गावच्या लिस्ट आलेल्या असेल। तुम्हाला ज्या गावची लिस्ट काढायची आहे त्यामध्ये तुम्हाला इथे एक नंबरला ड्राफ्ट रोल 2024 तसेच दोन नंबरला फायनल रोल 2024 तसेच तीन नंबरला जनरल इलेक्शन रोल 2024 यावरती तुम्हाला असे तीन ऑप्शन देण्यात आलेले आहे। त्यापैकी तुम्हाला फायनल रोल 2024 हे तुम्हाला निवडून घ्यायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर जी काही तुमच्या गावची लिस्ट आहे ती तुमच्या मोबाईलमध्ये PDF स्वरूपामध्ये डाउनलोड झालेली असेल। PDF स्वरूपात डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही ती फाईल तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करून त्यामध्ये तुमचं नाव किती नंबरला आहे हे सर्व तुम्ही याच्यामध्ये बघू शकता। डाउनलोड झालेली फाईल तुम्ही डाउनलोड ऑप्शनमध्ये जाऊन ओपन करू शकता। ओपन केल्यानंतर तुमच्याकडे अशी फाईल आलेली असेल। यामध्ये तुम्ही तुमचं नाव तसेच तुमचा जो काही नंबर आहे ते सर्व तुम्ही या यादीमध्ये बघू शकता। अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। जय हिंद, जय भारत।